विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली आहे, वास्तव संख्या. बरोबर आहे. यात आतापर्यंत आपण परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या यांचा अभ्यास केला आणि त्यांच्या गुणधर्माचा. आता आपण पुढे बघणार आहोत काही मुद्दे. करणी, करणीचे सोपे रूप, सजातीय करणी म्हणजे काय, करणीची तुलना, सजातीय करणीवरील क्रिया आणि करणीचे परिमेयकरण. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण करणी म्हणजे काय ते पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे 5 ही परिमेय संख्या आहे आणि वर्गमूळ 5 ही अपरिमेय संख्या आहे. बरोबर आहे. ज्याप्रमाणे वास्तव संख्येचे वर्गमूळ आणि घनमूळ परिमेय किंवा अपरिमेय असू शकते, तसेच एनवे मूळ सुद्धा परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. एनवे मूळ म्हणजे काय, पहिले बघा आपण चिन्हांचं वाचन कसं करतात ते बघूया. तर असं चिन्हात लिहिलं त्याला आपण म्हणतो वर्गमुळात 3 किंवा 3चे दुसरे मूळ. असं लिहिलं त्याला आपण काय म्हणतो, 3चे तिसरे मूळ किंवा काय म्हणतो घनमूळ. हे वर्गमूळ, हे घनमूळ किंवा 3चे तिसरे मूळ. 3चे चौथे मूळ कसं लिहिणार चिन्हाने, त्याच्यानंतर 3चे 5वे मूळ डॉट डॉट डॉट. 3चे एनवे मूळ जर लिहायचे झाले तर या पद्धतीने लिहिणार, याला म्हणा 3चे एनवे मूळ. आपण ए ही जर धन वास्तव संख्या घेतली आणि त्याचे एनवे मूळ कसं लिहिणार, या पद्धतीने एचे एनवे मूळ. संख्येचं वाचन करणार एचे एनवे मूळ. आता बघा या स्वरूपात जर संख्या असेल एचे एनवे मूळ, बरोबर आहे. आता करणी या संख्येला आपण करणी कधी म्हणणार बघा, जेव्हा 3 अटी पूर्ण होणार. ही ए काय पाहिजे आपल्याला, धन वास्तव संख्या पाहिजे. पहिली अट, ही जी आतली संख्या ही कशी पाहिजे, धन वास्तव संख्या. नंतर एन काय पाहिजे तुमचा, 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या. 1 पाहिजे, 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या. आणि ही जी पूर्ण संख्या आहे म्हणजे एच एन मूळ, ही संख्या कशी पाहिजे, अपरिमेय. लक्षात, ही जी पूर्ण संख्या ही कशी पाहिजे, अपरिमेय. ह्या ज्या 3 अटी पूर्ण होत असेल तर या संख्येला आपण काय म्हणतो, करणे. पुन्हा एकदा अटी बघा. ए धन वास्तव संख्या पाहिजे, एन 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या, आणि ही पूर्ण जी संख्या आहे एच एन वे मूळ ही अपरिमेय संख्या जर असेल तर या संख्येला आपण काय म्हणतो, करणी. आता बघा इथे हे जे चिन्ह आहे त्याला म्हणतात करणी चिन्ह. एनला आपण म्हणतो करणीची कोटी, आणि जी आतली संख्या आहे तिला म्हणतात करणीस्थ संख्या. आता आपण करणीची काही उदाहरणं बघणार आहे. तुमच्या पुस्तकात एक 5-6 उदाहरणं दिलेली सोडवलेली, त्यातली आपण ही 4 उदाहरणं याच्यावर चर्चा करूया. बघा, पहिली संख्या तुम्हाला ए दिलाय 7 आणि एन किती दिलाय 3, म्हणजेच 7चे तिसरे मूळ. आता आपल्याला हे चेक करायचंय की करणी आहे किंवा नाही. मग आता 3 अटी बघायची. आतली ही संख्या धन वास्तव संख्या आहे, ही 1 पेक्षा मोठी आहे, आणि तिसरं म्हणजे ही पूर्ण संख्या कशी आहे, अपरिमेय. 7चे तिसरे मूळ आपल्याला काढता येत नाही आणि म्हणून ही करणी आहे. लक्षात बघा इथे दिलेले 7चे तिसरे मूळ ही करणी आहे. दुसरं उदाहरण बघा, ए बरोबर 27 आणि एन बरोबर 3 दिले. 27चे तिसरे मूळ, 27चे तिसरे मूळ काढता येतं आपल्याला, ते किती आहे, 3, बरोबर आहे. आणि ही म्हणजे त्याचा अर्थ 27चे तिसरे मूळ आपल्याला 3 मिळाला. 3 ही परिमेय संख्या आहे, याचा अर्थ ही अपरिमेय संख्या नाही आणि म्हणून ही करणी नाही. लक्षात. त्याच्यानंतर 8चे तिसरे मूळ, 8चे तिसरे मूळ पण आपल्याला काढता येतं, ते किती येतं, 2, आणि 2 ही परिमेय संख्या आहे आणि आपल्याला आपली अट काय की ही पूर्ण संख्या कशी पाहिजे, अपरिमेय. ती आपल्याला परिमेय मिळते म्हणून ही सुद्धा करणी नाही. 8चे तिसरे मूळ ही सुद्धा करणी नाही. आता पुढे उदाहरण दिलंय 8चे चौथे मूळ. 8चे चौथे मूळ बघा, 8चे चौथे मूळ आपल्याला काढता येत नाही आणि म्हणून ही अपरिमेय संख्या झाली, बरोबर आहे. आपण आता बघितलं करणी म्हणजे काय, तर पुढे आपण बघूया करणीचे सोपे रूप म्हणजे काय आणि सजातीय करणी. इथे बघा या 3 करणी दिसत आहेत तुम्हाला इथे. वर्गमुळात 2 ही करणी आहे, वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 5. यांना आपण सोप्या स्वरूपातील करणी म्हणतो, कारण यांना पुढे आपल्याला सोपे रूप देता येत नाही, यांचे अवयव पाडता येत नाही आणि म्हणून हे सोप्या स्वरूपातल्या काय करणी आहे. आता बघा वर्गमुळात 48 ही सुद्धा करणी आहे, पण हिचे आपल्याला पुढे अवयव काढून हिला सोपे रूप देता येतं. म्हणजे कसे बघा, वर्गमुळात 48 आहे म्हणून याचे 2 अवयव असे पाडायचे, एका संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढता येईल. 16 गुणिले 3, बरोबर, 16 गुणिले 3 किती होतात, 48. हे दोघं गुणाकार जर आपण
वेगळा लिहिला, वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 3, तर 16ची वर्गमूळ किती येतं 4. मग काय मिळालं तुम्हाला 4 वर्गमुळात 3. ही सुद्धा काय झाली करणी, बरोबर आहे. हिला काय म्हणणार आपण करणी. 48चे काय झाले सोपे रूप. वर्गमुळात 48 आहे, तिचे काय झाले सोपे रूप. तसंच वर्गमुळात 98 आहे, या करणीला जर आपल्याला सोपे रूप द्यायचे झाले तर तिचे दोन अवयव काढणार आपण. 49 गुणिला 2, ते जर आपण वेगळे लिहिले, वर्गमुळात 49 गुणिले वर्गमुळात 2, तर 49 चे वर्गमूळ किती होते 7. 7 वर्गमुळात 2, हे झाले वर्गमुळात 98चे सोपे रूप. आणि ह्या ज्या 3 करणी ह्या सोप्या स्वरूपात यायची, पुन्हा आपल्याला पुढे अवयव पाळताच येत नाही. आता या अशा पद्धतीने जर करणी दिली असेल तर त्याचे जेवढेच आपल्याला पहिले सोपे रूप देता आले ते देण्याचा प्रयत्न करायचा. पुढे सजातीय करणी कशाला म्हणतात. आता काही उदाहरणे इथे दिले बघा. वर्गमुळात 2 ही पहिलं दिलंय, ही दुसरी करणी दिली आणि तिसरी करणी दिली. या तिन्ही करणीमध्ये बघा वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 हे समान आहे. म्हणजे इथे कोटी समान आहे आणि आतली जी कर्निस्थ संख्या आहे ती सुद्धा समान आहे. आणि म्हणून अशा प्रकारची जी उदाहरणं असतील तर त्याला आपण काय म्हणतो सजातीय करणी. म्हणजे दोन करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी कशी असावी लागते समान, आणि आतली जी संख्या आहे कर्निस्थ संख्या ती सुद्धा कशी असावी लागते समान. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण घेतलं वर्गमुळात 3 आणि 5 वर्गमुळात 3, बघा इथे करणी समान आहे. हा दुसरा अवयव भिन्न आहे इथे सगुणक. सगुणक म्हणता येणार नाही, पण दुसरा हा जो अवयव आहे हा भिन्न आहे. इथे 1 आहे इथे 5 आहे, पण ही जी करणी संख्या आहे ही समान आहे आणि म्हणून या दोन्ही करणीला आपण काय म्हणणार आहे सजातीय करणी. जर असं असेल वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 2 तर ह्या सजातीय करणी नाहीये, कारण कोटी समान आहे पण ही आतली संख्या कशी आहे भिन्न आहे आणि म्हणून या सजातीय करणी नाहीये. ओके. आता इथे बघा पुढचं एक उदाहरण दिले वर्गमुळात 45 आणि वर्गमुळात 80. आता हे सजातीय करणी आहेत किंवा नाही ओळखायचं आपल्याला. आता इथे कोटी तर समान आहे, किती कोटी 2, पण मग ती कर्निस्थ समान जी कर्निस्थ संख्या आहे आतली ती भिन्न आहे, ती समान नाही. पण त्याच्यावर आपण डायरेक्ट इथे सांगू नाही शकत ही सजातीय आहे किंवा नाही. पहिले त्यांना आपल्याला सोपे रूप द्यायचंय आणि मग त्यावरून ठरवायचंय. आता 45 सोपे रूप देताना बघा असे दोन अवयव काढायचे की एकाचं वर्गमूळ तुम्हाला काढता येईल. 9 गुणिले 5, 9चे वर्गमूळ काढले तर तुम्हाला इथे आलं 3 वर्गमुळात 5. म्हणजे वर्गमुळात 45चे हे सोपं रूप झालं आणि 80चे सोपे रूप मिळाले तुम्हाला 4 वर्गमुळात 5. आणि आता बघा 3 वर्गमुळात 5 आणि 4 वर्गमुळात 5, इथे कोटी समान आहे आणि आतली कर्निस्थ संख्या सुद्धा कशी आहे समान, आणि म्हणून हे काय दोन्ही सजातीय करणी. आणि म्हणून वर्गमुळात 45 आणि वर्गमुळात 80 सुद्धा कशी येणार आहे सजातीय करणी. आणि म्हणून सजातीय करणी आहे किंवा नाही जर आपल्याला बघायचं असेल तर त्याला आधी त्या करणीला सोपे रूप देता येतं का ते बघायचं. लक्षात बघा सोप्या रूपातील करणीची कोटी आणि कर्निस्थ संख्या समान होत असतील तर त्या करणीला आपण काय म्हणतो सजातीय करणी. दोन मुद्दे समजले तुम्हाला, करणीला सोपे रूप देणे आणि सजातीय करणी कशी ओळखायची. ओके. करणीची तुलना. आपल्या दोन करणीमध्ये तुलना करायची. इथे बघा ही सोडवलेली उदाहरणं आहेत. ती बघण्याआधी आपण एक नियम बघूया. समजा जर ए आणि बी ह्या दोन धनवास्तव संख्या जर असतील तर समजा ए हा लहान बी पेक्षा तर ए चा वर्ग हा लहान येतो बी वर्ग पेक्षा. जर ए बरोबर बी असेल तर ए चा वर्ग बरोबर बी चा वर्ग, आणि ए हा मोठा असेल बी पेक्षा तर ए चा वर्ग हा बी वर्ग पेक्षा कसा असतो मोठा असतो. जेव्हा ए आणि बी ह्या धनवास्तव संख्या असतील तेव्हा. मग या नियमाचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि त्या साहाय्याने आपल्याला दोन करणीमध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर आता बघूया काही सोडवलेले उदाहरण. हे बघा पहिलं उदाहरण दिलेलं आहे तिथे तुम्हाला 6 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 5. आता दोन्ही करणी आहे. या पहिल्या करणीमध्ये वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आणि 6 परिमेय संख्या आहे. कर्ण चिन्हामध्ये नाहीये आणि याच्यावर आपण डायरेक्ट लहान मोठेपणा नाही ठेवू शकत, आणि म्हणून मग हे 6 ही जी संख्या ही सुद्धा या चिन्हात आपल्याला लिहायची करणी चिन्हात. आणि म्हणून मग इथे 6च्या ऐवजी आपण काय लिहिलंय वर्गमुळात 36, कारण 36चे वर्गमूळ किती येते 6. ओके. तसं इथे 5च्या ऐवजी काय लिहिलंय आपण वर्गमुळात 25, कारण 25चं वर्गमूळ येतं 5. आता 36 गुणिले 2 होतात 72 आणि 25 गुणिले 5 होतात 125. आता इथे बघा
कर्णी चिन्हात आहे दोन्ही संख्या, कोटी समान आहे. आणि कोटी समान आहे म्हणजे तुम्ही आता याच्यात लहान मोठेपणा डायरेक्ट ठरवू शकता आतल्या संख्येवरून. 125 मोठे आहेत 72 पेक्षा, आणि म्हणून ही जी संख्या आहे 5 वर्गमुळात 5 ही मोठी येणार कोणापेक्षा, 6 वर्गमुळात 2 पेक्षा. ओके. दुसरी पद्धत अशी आहे की जी आपण वरती नियम बघितले की नाही, या नियमानुसार या दोन्ही करणीचा काय करायचा, वर्ग करायचा. ही करणे आणि करणे या दोघींचा आपण इथे काय केलेलं आहे, वर्ग केलाय बघा. वर्ग केल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला, 6चा वर्ग 36 होतो, बरोबर आहे. आणि वर्गमुळात 2चा वर्ग किती होतो, 2. 36 गुणिले 2 किती, 72. 5चा वर्ग 25 आणि वर्गमुळात 5चा वर्ग किती होतो, 5. 25 5 125. बघा, ही पण सोपी पद्धत आहे. आणि मग या संख्येवरून जर तुलना केली तर काय मिळेल मला, 6 वर्गमुळात 2 लहान मिळतील 5 वर्गमुळात 5 पेक्षा. ओके. आता पुढे बघा, दुसरं उदाहरण इथे दिलंय, 8 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 195. आता ही संख्या चिन्हामध्येच आहे, कर्ण चिन्हामध्ये, पण इथे नाहीये बघा. वर्गमुळात 3 अपरिमेय आणि 8 परिमेय संख्या आहे. मग 8ला आपल्याला चिन्हामध्ये लिहिण्यासाठी आपण काय करावं लागेल, संख्येत बदल नाही झाला पाहिजे आपल्या मूळ किमतीमध्ये. मग 8च्या ऐवजी आपण काय लिहिणार, वर्गमुळात 64, कारण 64चे वर्गमूळ किती येते, 8. ओके. मग आता 64 गुणिले 3 केल्यावर किती मिळाले, इथे 192, आणि इथे सुद्धा काय, वर्गमुळात 192. मग आता दोन्हीकडे कोटी समान आहे आणि म्हणून आपण आता इथे तुलना करू शकतो आतल्या संख्येवरून. आतली संख्या समान आहे म्हणून दोन्ही करणी कशी येणार आहे, समान. पुढचं उदाहरण तिसरं तुम्ही बघा. आपण पुढचा मुद्दा घेऊया, सजातीय करणीवरील क्रिया. आता आपल्याला करणीवरील क्रिया बघायची आहे. सजातीय करणीवरील क्रिया म्हणजे काय, त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. पहिले आपण बेरीज वजाबाकी बघूया. बघा, आता इथे तुम्हाला 2 करणी दिलेले आहे, सजातीय. बघा, वर्गमुळात 3 वर्गमुळात 3. इथे तुम्हाला कोटी समान आहे, आतली संख्या सुद्धा कशी आहे, कर्निष्ठ संख्या सुद्धा कशी आहे, समान आहे. अशांना आपण सजातीय काय म्हणतो, करणी. आणि जेव्हा अशा करणी असतील तेव्हा त्यांची आपण बेरीज वजाबाकी करू शकतो, लक्षात घ्या. आता इथे सोपे रूप द्या सांगितलं म्हणजे तुम्हाला सोडवायचं आहे. आता इथे बघा, या दोघांची बेरीज करायला सांगितली, तर या दोघांमधून आपण वर्गमुळात 3 सामायिक काढलं, तर कंसात काय राहिले, 7 अधिक 29, आणि 7 आणि 29 ची बेरीज किती होते, 36. 36 वर्गमुळात 3 झालं उत्तर. नंतर त्यांचीच काय दिली, उदाहरण क्रमांक 2 बघा, वजाबाकी करायला सांगितली आहे. त्याच 2 करणीची काय करायची, वजाबाकी. पुन्हा या दोघांमधून आपण सामायिक काय काढलं, वर्गमुळात 3 कंसात आले 7 वजा 29, वजाबाकी आली वजा 22, आणि वर्गमुळात 3. पुढे तिसरं उदाहरण बघा, सोपे रूप द्या. हे सुद्धा आता सजातीय करणे, कारण बघा इथे सगळीकडे ही जी कर्निष्ठ संख्या आणि कोटी कशी आहे, समान, म्हणून यांना आपण काय म्हणतो, सजातीय करणे. आता फक्त वर्गमुळात 8 वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 8 तिन्ही ठिकाणी आपण जर सामायिक काढले तर कंसात काय राहणार आहे, 13 अधिक 1/2 वजा 5. आणि मग हे जर सोडवलं तुम्ही, सोडवल्यानंतर तुम्हाला किंमत काय मिळणार आहे बघा, 17/2 वर्गमुळात 8. पुन्हा इथे 8चे अवयव पडल्या, कारण आपल्याला सोपे रूप द्यायचे, जोपर्यंत त्याचे आपल्याला अवयव पाडता येईल ते पाडायचे. 8चे अवयव येतात 4 दुणे 8, 4चं वर्गमूळ आपल्याला काढता येतं, ते किती येतं, 2. म्हणून याच्या ऐवजी इथे उत्तर आलं 2 वर्गमुळात 2. इथे 2 आणि 2 काय झाले, कॅन्सल, म्हणून उत्तर आलं 17 वर्गमुळात 2. ओके. तसंच इथे चौथं उदाहरण बघा, सोपे रूप द्यायला सांगितले. आता 8 वर्गमुळात 5, नंतर अधिक वर्गमुळात 20 आणि वजा 125, वजा वर्गमुळात 125, असे तुम्हाला करणीला सोपं रूप द्यायचंय. पण आता इथे तुम्हाला प्रथमदर्शी आपण जर बघितलं तरी सजातीय करणी दिसत नाही, पण मी आधीच सांगितलं की तुम्हाला सजातीय करणी जर आपल्याला ओळखायची असेल तर पहिले त्याला सोपे रूप द्यायचे आणि मग ठरवायचे, आणि याचं रूपांतर आपल्याला सजातीय करणीत करता येतं. ते बघा कसं, 8 वर्गमुळात 5, 20चे अवयव काय येणार आहे तुमचे, 4 गुणिले 5, आणि 125चे अवयव येणार आहे 25 गुणिले 5, बरोबर आहे. आता 8 वर्गमुळात 5 पहिली करणी तशीच लिहिली आपण. इथे 4चे वर्गमूळ काढले आपण, किती आले, 2. 5चे वर्गमूळ येत नाही, तसेच राहणार, 2 वर्गमुळात 5. इथे 25चे वर्गमूळ आले 5 वर्गमुळात 5. बरोबर. आता इथे बघा, तुम्हाला तिन्ही ठिकाणी कर्निष्ठ संख्या आणि कोटी कशी मिळाली, समान. म्हणजे इथे काय झाली, आता सजातीय करणी मिळाले तुम्हाला, आणि आता आपण यांची बेरीज वजाबाकी करू शकतो. दोन्ही क्रिया एकत्र दिले बघा. वर्गमुळात 5 आपण सामायिक काढले, तर कंसात काय राहणार,
8 अधिक 2 वजा 5. 8 आणि 2 10, 10 मधून 5 गेले 5, म्हणजे उत्तर आलं तुमचं 5 वर्गमुळात 5. ओके. आता आपण करणींचा गुणाकार आणि भागाकार बघूया. पुढचा मुद्दा आहे आपला करणीचे परिमेयकरण. आता परिमेयकरण म्हणजे काय बघा, दोन करणीचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा काय म्हणतात, परिमेयकरण गुणक. लक्षात, म्हणजे जेव्हा दोन करणीचा गुणाकार ही परिमेय संख्या येते तेव्हा एका करणीला दुसऱ्या करणीचा काय म्हणतात, परिमेयकरण गुणक. आणि या क्रियेला आपण काय म्हणतो, परिमेयकरण. उदाहरणार्थ बघा, वर्गमुळात 2 या करणीला आपण वर्गमुळात 2 नीच गुणलं. 2 गुणल्या 2 किती होणार, वर्गमुळात 4, आणि 4 चे वर्गमूळ किती येणार, 2. ही काय मिळाली आपल्याला, परिमेय संख्या. म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 केल्यावर आपल्याला काय उत्तर मिळालं, 2. हे दोन्ही करणी चिन्ह गेले आणि आपल्याला परिमेय संख्या मिळाली, आणि म्हणून या क्रियेला म्हणतात परिमेयकरण, आणि ह्या करणीला काय म्हणणार, परिमेयकरण गुणक. आलं लक्षात. आता दुसऱ्या उदाहरणात बघा, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 8 यांचा गुणाकार किती येणार, वर्गमुळात 16, त्याचं वर्गमूळ किती येतं, 4. म्हणजे परिमेय संख्या मिळाली, आणि मग अशाला आपण काय म्हणणार, परिमेयकरण. या क्रियेला आणि या संख्यांना, या करणीला काय म्हणणार, परिमेयकरण गुणक. आता बघा, वर्गमुळात 2 ला 8 ने गुणलं, वर्गमुळात 8 ने 16 मिळाले, वर्गमुळात 16, उत्तर आलं 4. इथे परिमेय संख्या मिळाली, म्हणजे परिमेयकरण गुणक इथे पहिले वर्गमुळात 2 आहे, नंतर वर्गमुळात 8 आले, म्हणजे परिमेयकरण गुणक हे भिन्न भिन्न एका संख्येचे येऊ शकतात. आलं लक्षात. आता खाली दिलेल्या गोष्टी लक्षात घेऊया आपण. दिलेल्या करणीचा परिमेयकरण गुणक एकमेव नसतो. म्हणजे इथे वर्गमुळात 2चा परिमेयकरण गुणक बघा, पहिले वर्गमुळात 2 होता, मग 8 आला, असा असंख्य संख्या इथे येऊ शकतात. बघा, पुन्हा एकदा आपण वाचूया. दिलेल्या करणीचा परिमेयकरण गुणक एकमेव नसतो. एखादी करणी दिलेल्या करणीचा परिमेयकरण गुणक असेल तर तिला शून्येतर परिमेय संख्येने गुणून येणारी करणी सुद्धा दिलेल्या करणीचा परिमेयकरण गुणक असते. म्हणजे आता इथे वर्गमुळात 2 ही परिमेयकरण गुणक होती वर्गमुळात 2चे, तर आपण त्याऐवजी या करणीला कोणती परिमेय संख्याने गुणलं, समजा इथे 4 लिहिले, 2 गुणिला वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 गुणिला 4 वर्गमुळात 2 असं जर गुणलं तरी आपल्याला इथे उत्तर काय मिळणार आहे, परिमेय संख्या. म्हणजे 4 गुणिला 2 किती मिळणार, 8. म्हणजे ही सुद्धा काय झाली संख्या, परिमेयकरण गुणक. तसंच वर्गमुळात 2 ला 5 वर्गमुळात 2 ने गुणलं तरी आपल्याला परिमेय संख्या मिळेल, म्हणून ही सुद्धा काय झाली, परिमेयकरण गुणक. तसंच या पद्धतीने एका संख्येला म्हणजे किंवा एका करणीला परिमेयकरण गुणक हा एकमेव नसतो. आता आपण सराव संच 2.3 ला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न, पुढील करणीच्या कोटी सांगा. आता इथे तुम्हाला पहिली करणी दिली आहे 7चे तिसरे मूळ. मग आता इथे जी ही संख्या आहे याला आपण म्हणतो करणीची कोटी. म्हणजे करणीची कोटी किती आहे, 3. लक्षात. इथे काय येणार आहे, 5 वर्गमुळात 12, म्हणजे करणीची कोटी किती येणार आहे, 2. इथे किती येणार आहे, 10चे चौथे मूळ, म्हणजे कोटी किती येणार आहे, 4. इथे कोटी 2, आणि इथे किती येणार आहे, 3. ओके, समजलं तुम्हाला. आता प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणत्या संख्या करणीय आहेत ते सांगा. आता आपल्याला करणी ओळखायची आहेत. तर करणीचे 3 नियम सांगितलेले तुम्हाला मी. करणी कशी ओळखायची, पहिले ही जी कनिष्ठ संख्या आहे ही कशी पाहिजे, धनसंख्या. त्याच्यानंतर हा जो इथे n असतो ही संख्या पाहिजे 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या, आणि ही पूर्ण संख्या जी आहे ही काय पाहिजे, अपरिमेय संख्या. आता 51 धनसंख्या आहे, 3 ही सुद्धा धनसंख्या, आणि ही पूर्ण जी संख्या आहे 51 चे तिसरे मूळ ही कशी आहे, अपरिमेय, आणि म्हणून ही करणी आहे. प्रश्न दुसरा, 16चे चौथे मूळ. 16चे चौथे मूळ काढता येतं आपल्याला, ते काय येतं, 2. कारण बघा, 16चे चौथे मूळ म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. 16च्या शाव्या पडतील, बेदुने 4, 4 दुने 8, आणि 8 दुने 16.
या 16चे चौथे मूळ काय येणार आहे 2 आणि 2 ही काय आहे परिमेय संख्या म्हणजे 16चे चौथे रूप ही संख्या काय झाली परिमेय आणि आपल्या अटीनुसार ही संख्या अपरिमेय पाहिजे म्हणून ही करणी नाही 16चे चौथे मूळ ही करणी नाही. अजून एखादं उदाहरण बघूया आपण शेवटचं उदाहरण घेते मी वर्गमुळात 22/7 आता इथे बघा 22/7 तुमची धनपरिमेय संख्या आहे इथे संख्या किती n2 आहे ती पण धन आहे आणि ही पूर्ण संख्या कशी आहे अपरिमेय संख्या आहे आणि म्हणून ही संख्या कर्णीय आहे कर्णीय आहे लक्षात या पद्धतीने राहिलेले उदाहरण तुम्ही सोडवा प्रश्न क्रमांक 3 खालील जोड्यांपैकी कोणत्या करणीच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहे ते ओळखायचे आपल्याला इथे आता सजातीय करणी म्हणजे काय की ज्या करणीची कोटी समान आहे आणि आतली करणीस्थ संख्या सुद्धा समान आहे तिला आपण काय म्हणतो सजातीय इथे कोटी समान आहे पण आतली ही जी करणीस्थ संख्या ही भिन्न आहे पण आपण डायरेक्ट याच्यावर उत्तर द्यायचं नाहीये आधी सांगितलं की करणीचे स्वरूप कशावरून ओळखायचं आधी सोपे रूप द्यायचे आणि सोपे रूप दिल्यानंतर मग आपण ओळखायचे की ते सजातीय आहे की विजातीय मग आता इथे बघा 5 वर्गमुळात 13 याला सोडवायची गरज नाही सोपं रूप द्यायचं कारण ह्याच्या पुढे अवयव पडत नाही वर्गमुळात 52 याचे अवयव आपण पाडू शकतो 4 गुणिला 13 बरोबर आहे वर्गमुळात 4 गुणिला वर्गमुळात 13 4 चे वर्गमूळ किती येते 2 वर्गमुळात 13 बरोबर आहे मग आता वर्गमुळात 52 या करणीला सोपे रूप देऊन आपल्याला मिळाले 2 वर्गमुळात 13 ही पहिली करणी झाली तुमची दुसरी करणी आहे 5 वर्गमुळात 13 हे सोप्या रूपातच दिलेली आहे मग आता इथे बघा कोटी समान आहे आतली करणीस्थ संख्या सुद्धा कशी आहे समान आहे आणि म्हणून ही करणी कशी आहे सजातीय करणी सजातीय करणी आहे ओके उदाहरण क्रमांक 2 बघा वर्गमुळात 68 आणि 5 वर्गमुळात 3 आता 5 वर्गमुळात 3 हे सोप्या रूपातच आहे याच्या पुढे अवयव नाही पाडता येत पण वर्गमुळात 68 चे आपल्याला अवयव पाडता येतात काय अवयव येतात ते बघा 4 गुणिला 17 17 चोक 68 न वर्गमुळात 4 गुणिला वर्गमुळात 17 4 चे वर्गमूळ किती येते 2 2 वर्गमुळात 17 म्हणजे पहिल्या करणीला जर आपण सोपे रूप दिले तर मिळाले आपल्याला 2 वर्गमुळात 17 आणि 5 वर्गमुळात 3 आता इथे कोटी समान आहे 2 2 पण आतली करणीस्थ संख्या समान नाही भिन्न आहे म्हणजे ही सजातीय नाही ही कशी आहे विजातीय जर सजातीय नसेल तर ती कशी आहे विजातीय करणी ओके या पद्धतीने उदाहरण सोडवायचे तिसरं उदाहरण बघा 4 वर्गमुळात 18 आणि 7 वर्गमुळात 2 पुन्हा 7 वर्गमुळात 2 ही सोप्या रूपातच दिली आहे हिची अवयव पाडायची गरज नाही पहिल्याची आपण अवयव पाडूया 4 वर्गमुळात 18 4 18 अवयव पडणार आहे तुमचे 9 दुने 18 बरोबर 4 गुणिला वर्गमुळात 9 गुणिला वर्गमुळात 2 म्हणजे 4 गुणिला 3 वर्गमुळात 2 12 वर्गमुळात 2 आता बघा 12 वर्गमुळात 2 आणि 7 वर्गमुळात 2 कोटी आणि करणीस्थ संख्या कशी आहे समान आणि म्हणून ही करणी सजातीय करणी आहे ओके याप्रमाणे राहिलेले उदाहरण तुम्ही सोडवायचे प्रश्न क्रमांक 4 खालील करणींना सोपे रूप द्या आता आपल्याला सोपे रूप द्यायचंय जसं आता आपण सजातीय करणी ओळखण्यासाठी दिलं त्याच पद्धतीने सोपे रूप देत जायचं म्हणजे जोपर्यंत त्याचे अवयव पाडता येतात तोपर्यंत पाडायचे आता वर्गमुळात 27 27 चे 2 अवयव असे पाडायचे की एकाचा आपल्याला वर्गमूळ काढता येईल याचे अवयव येतात किती 9 त्रिक 27 वर्गमुळात 9 गुणिला वर्गमुळात 3 9 चे वर्गमूळ येतात 3 3चे वर्गमूळ काढता नाही येत म्हणून तसेच ठेवले म्हणजे याचे सोपे रूप मिळाले आपल्याला 3 वर्गमुळात 3 ओके 50 याचे आपल्याला अवयव काढायचे 50 चे अवयव
आता 50चे अवयव 10 गुणिले 5 पण 50 येतात. तर आपल्याला एक अवयव असा काढायची की ज्याचा आपल्याला वर्गमूळ काढता येईल. बरोबर आहे. आणि म्हणून घ्यायचं 25 गुणिले 50. 25 गुणिले वर्गमुळात 2. 25चं वर्गमूळ किती? 5. 5 वर्गमुळात 2. बरोबर आहे. वर्गमुळात 50चे असेही अवयव होतात. काय? 10 गुणिले 5. पण याचा असे अवयव काढून काहीच उपयोग नाही. कोणाचाच वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही. म्हणून त्या पद्धतीने नाही करायचं. ज्याची ज्या एका अवयवाचे आपल्याला वर्गमूळ काढता येईल असे अवयव काढायचे. आता पुढे तिसरं जर आपण घेतलं 200 वर्गमुळात 250, त्याचे अवयव आपल्याला काढायचे की याचा आपण वर्गमूळ काढू शकू. काय नाही इथे बघा, 25 गुणिले 10 250 वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 10. 25चं वर्गमूळ 5 वर्गमुळात 10. लक्षात. या पद्धतीने राहिले उदाहरण तुम्ही द्या, त्यांना सोपे रूप. प्रश्न क्रमांक 5. खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. आता हे आपण आधी बघितलेलं आहे बघा, सोडवलेल्या उदाहरणामध्ये आपण चर्चा केली होती की लहान मोठेपणा कसा ठरवायचा. तुम्हाला मी सांगितलं याच्या 2 पद्धती आहे. तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीने सोडवा. पहिले म्हणजे आता इथे बघा, ही अपरिमेय संख्या ही परिमेय संख्या आहे. एक चिन्हामध्ये ही कर्ण चिन्हामध्ये नाही, तर ही संख्या सुद्धा आपण कर्ण चिन्हात लिहायची. कारण याच्यावरून आपण डायरेक्ट लहान मोठेपणा ठरवू शकत नाही. जेव्हा दोन्ही संख्या ह्या कर्ण चिन्हात असेल तर आतल्या संख्येवरून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो. बरोबर आहे. म्हणजे समजा वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 7 असेल. इथे दोन्ही संख्या करणीमध्ये कोटी पण समान आहे. मग आता 7 मोठे 5 पेक्षा, म्हणून ही संख्या मोठी आहे. म्हणजे वर्गमुळात 5 लहान आहे वर्गमुळात 7 पेक्षा. ओके. त्याप्रमाणे आपल्याला याची कोटी समान करायची. मग आता इथे वर्गमुळात 2 आहे. 7ला आपल्याला वर्गमुळात चिन्हात लिहायचं असेल तर त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार? वर्गमुळात 49. कारण 49चे वर्गमूळ किती ते 7. बरोबर. कॉमा 5च्या ऐवजी लिहिणार आपण वर्गमुळात 25 आणि 3. त्यांचा गुणाकार करणार 49 गुणिले 2 आणि 25 गुणिले 3. 49 गुणिले 2 किती होतात? 98 आणि 25 3 75. बरोबर. मग आता बघा इथे करणे कोटी समान आहे. आतल्या संख्येवरून तुम्हाला ठरवता येईल. आता 98 मोठे 75 पेक्षा आणि म्हणून वर्गमुळात 98 मोठी येणार आहे कशापेक्षा? वर्गमुळात 75 पेक्षा. आणि म्हणून वर्गमुळात 98चे सोपे रूप काय? 7 वर्गमुळात 2. ही करणी मोठी येणार आहे 5 वर्गमुळात 3 पेक्षा. ओके, समजलं? या पद्धतीने हे सोडवायचं आहे. आपण तिसरं उदाहरण घेऊया. तर इथे 2 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 28. आता 2 वर्गमुळात 7 सुद्धा आपल्याला ही संख्या कर्ण चिन्हातच आहे. इथे 2 नाहीये तर ते आपल्याला चिन्हामध्ये आणायचे वर्गमुळात. 2च्या ऐवजी लिहिणार वर्गमुळात 4 वर्गमुळात 7 वर्गमुळात 28. 7 चोक 28. म्हणजे वर्गमुळात 28 आणि वर्गमुळात 28 दोन्ही करणी कशा आहेत? समान. आणि म्हणून यांच्यामध्ये चिन्ह काय येणार आहे? समानतेचं. ही समान आहे म्हणून 2 वर्गमुळात 7 समान असणारे वर्गमुळात 28. ओके, समजलं? दुसरी पद्धत तुम्हाला सांगते. दोन्ही उदाहरणाला दुसरी पद्धत तुम्ही वापरू शकता. 2 वर्गमुळात 7 याचा वर्ग करायचा आणि वर्गमुळात 28 याचाही वर्ग करायचा. आता 2 वर्गमुळात 7चा वर्ग केला तर काय येतो बघा? 2चा वर्ग किती येतो? 4. वर्गमुळात 7चा वर्ग किती येतो? 7. बरोबर आहे. वर्गमुळात 28चा वर्ग किती येतो? 28. 7 चोक 28. दोन्ही समान आहे. हे दोन्ही समान आहे आणि म्हणून ह्या दोन्ही संख्या काय येणार आहे? समान. आणि म्हणून दुसरी पद्धत आहे किंवा 2 वर्गमुळात 7 समान वर्गमुळात 28. आणि या दोन्ही पद्धतीने, या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने सोडवा. ओके, राहिलेले उदाहरण पुन्हा तुम्ही सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 सोपे रूप द्या. सोपे रूप आपण आता आधी काही 2-3 उदाहरणात बघितले की जोपर्यंत त्याचे आपल्याला अवयव पाडता येतात ते पाडायचे. आता इथे सोपे रूप द्या म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बेरीज वजाबाकी करायची आहे. 5 वर्गमुळात 3 अधिक 8 वर्गमुळात 3. आता बेरीज आणि वजाबाकी केव्हा शक्य आहे? जेव्हा तुमची करणी ही सजातीय असेल.
तर सजातीय असेल तेव्हाच त्याची तुम्ही बेरीज वजाबाकी करू शकतात. मला इथे बघा, या दोन्ही करणीमधून आपण वर्गमुळात 3 सामायिक काढलं तर कंसात काय राहणार? 5 अधिक 8. 5 आणि 8 किती होतात? 13. 13 वर्गमुळात 3. म्हणजे या पद्धतीने आपण त्याची बेरीज करू शकतो. हे झालं उत्तर. आता इथे 9 वर्गमुळात 5 दिले दुसऱ्या उदाहरणात. 4 वर्गमुळात 5 अधिक 125. आता इथे 2 सजातीय करणी आहे, तिसरी दिसत नाही आपल्याला इथे. या संख्येवरून तरी वाटत नाही, म्हणून पहिले याला सोपे रूप देऊया. तिन्ही सजातीय करणी झाली की मग आपण बेरीज वजाबाकी करूया. 9 वर्गमुळात 5, 4 वर्गमुळात 5, 2 करणी तशाच ठेवल्या आपण इथे आहे तशा स्वरूपातच, आणि फक्त तिसऱ्याचे पहिले अवयव पाडूया. याचे अवयव पाडले पण असे 2 अवयव एकाच आपल्याला वर्गमूळ काढता येईल. 25 गुणिले 5 बघा, 9 वर्गमुळात 5, 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 5. 9 वर्गमुळात 5, 4 वर्गमुळात 5, 25 चं वर्गमूळ किती येईल? 5 वर्गमुळात 5. ओके, आता बघा या तिन्ही करणी सजातीय झाल्या. कर्निष्ठ संख्या आणि कोटी कशी आहे? समान. मग आता हे सामायिक जर आपण काढलं वर्गमुळात 5 तर कंसात काय राहणार? 9 वजा 4 अधिक 5 वर्गमुळात 5. 9 मधून 4 गेले 5, 5 आणि 5 10. दहा वर्गमुळात 5. ओके, हे झालं उत्तर. या पद्धतीने आपण सोडवायचे. बघा प्रश्न क्रमांक 7. गुणाकार करा आणि सोपे रूप द्या. आधी आपण सोपे रूप दिले, त्यात बेरीज आणि वजाबाकी केली. आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. उदाहरण क्रमांक 1. 3 वर्गमुळात 12 गुणिले वर्गमुळात 18. आता इथे आपण करणीचा म्हणजे वर्गमुळात 12 आणि वर्गमुळात 18 यांचा गुणाकार करू शकतो. 3 ही परिमेय संख्या ती तशीच ठेवणार आणि मग त्याच्या पुढे आपण वर्गमूळ काढू शकतो. पण ती थोडीशी कठीण जाते. मग इथे जेवढे तुम्हाला अवयव काढता येईल या प्रत्येक करणीचे, ही पद्धत जरा सोपी जाते. बघा, 3 गुणिले 12चे आपण अवयव काढले, असे की एकाचा आपल्याला वर्गमूळ काढता आला पाहिजे. गुणिले 18चे अवयव 9 दुणे 18. आता बघा, 3 गुणिले वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 2. 3 गुणिले 4चे वर्गमूळ किती येतं? 2. 3चे वर्गमूळ काढता येत नाही म्हणून तसंच ठेवले आपण. 9चे वर्गमूळ 3 आणि 2चे वर्गमूळ काढता येत नाही म्हणून तसंच ठेवले आपण. ह्या ज्या परिमेय संख्या यांचा गुणाकार आधी करू आपण. 3 गुणिले 2 गुणिले 3 आणि ह्या ज्या अपरिमेय संख्या यांचा गुणाकार आपण करू. 3 दुणे 6 आणि 6 18. इथे गुणाकार काय? 3 दुणे 6. ओके, हे उत्तर येणार. तसंच आता दुसरं उदाहरण बघा. 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15. तर इथे सुद्धा आपण अवयव काढूया, किंवा तुम्ही असंही करू शकता. इथे 3 गुणिले 7 आणि वर्गमुळात 12 गुणिले 15 आणि मग यांचा गुणाकार करून पुढे अवयव काढा. हे असं थोडं त्रासदायक वाटतं असं मला वाटतं. तुम्हाला जर ही पद्धत सोपी वाटते तर या पद्धतीने करा. पण मग इथे जर आपण प्रत्येक करणीचे अवयव काढले तर ते सोपी जाते सोडवायला. 3 12च्या अवयव येणार 4 त्रिक 12 गुणिले 7 15च्या अवयव येणार. आता 15चे आपण अवयव काढले बघा, 5 त्रिक 15. 5चे वर्गमूळ काढता येत नाही, 3चे नाही, म्हणून ते तशीच ठेवूया आपण संख्या. कारण अवयव काढून त्याचं आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही म्हणून काढू नये आपण. मग आता 3 गुणिले वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले 7 वर्गमुळात 15. 3 गुणिले 4चे वर्गमूळ 2 येतं. 3चे वर्गमूळ काढता येत नाही म्हणून तशीच ठेवली ती संख्या. आता परिमेय संख्यांचा गुणाकार करू आपण. 3 गुणिले 2 गुणिले 7 आणि इथे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 15. 3 दुणे 6 आणि 6 7 42 आणि इथे 15 त्रिक 45. असं वाटलं की आपलं गणित संपलं, पण इथे पुढे अजून आपल्याला सोपे रूप देता येतं. आता या 45चे अवयव पडता येतात आपल्याला. 42 वर्गमुळात 45चे अवयव येणार 9 45. 42 गुणिले 9चे वर्गमूळ किती येतं? 3
गुणिला वर्गमुळात 5. आणि मग 3 आणि जर 42ला गुणलं आपण 3 6 आणि 12 म्हणजे 126 वर्गमुळात 5 हा झाला त्याचा गुणाकार. ओके, समजलं तुम्हाला? आता पुढचे उदाहरण तुम्ही सोडवा. प्रश्न क्रमांक 8 भागाकार करा आणि सोपे रूप द्या. आधी बेरीज वजाबाकी बघितली आपण प्रश्न क्रमांक 6 मध्ये, 7 मध्ये गुणाकार बघितला. आता आपल्याला बघायचा आहे भागाकार आणि भागाकार करून सोपे रूप द्यायचे. उदाहरण क्रमांक 1 वर्गमुळात 98 भागीला वर्गमुळात 2. याही पद्धतीने घेऊ शकतो आपण वर्गमुळात 98 भागीला वर्गमुळात 2. बरोबर आहे. आता सोपे द्यायचे म्हणजे यांचे अवयव पाडायचे. 98च्या अवयव काय ना की एकाच वर्गमूळ काढायचे आपल्याला 49 गुणिला 2 आणि वर्गमुळात 2 ही सोपीच करणी आहे. याचे अवयव येत नाही. वर्गमुळात 2 बरोबर. 49चे वर्गमूळ किती येते 7. 7 वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 हे दोन्ही काय झालं कॅन्सल म्हणजे उत्तर किती आलं 7. हे झालंय सोपे आलं का? तसंच इथे बघा आता तुम्ही या पद्धतीने सोडू शकतात किंवा इथे असंही करू शकता तुम्ही वर्गमुळात 98 आणि वर्गमुळात 2. आता इथे कोटी समान आहे म्हणून आपण एकत्र पण भागाकार घेऊ शकतो. आपण 98 भागीला 2 त्याच्यानंतर भागाकार केल्यावर इथे काय येईल 98 ला 2 ने भागल्यावर 49 आणि 49 वर्गमूळ किती ते 7. इथे वेगवेगळ्या पद्धतीने आपण सोडू शकतो. जी सोपी आहे त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. तर इथे बघा आता वर्गमुळात 125 भागीला वर्गमुळात 50 उभी मांडणी जर आपण केली 125 वर्गमुळात आणि भागीला वर्गमुळात 50. त्या या पद्धतीने जर आपण दुसऱ्या पद्धतीने सोडून बघितलं या पद्धतीने जर कोटी समान आहे तर भागाकार आपण एकत्र घेऊया 125 भागीला 50. याला जर आपण डायरेक्ट भाग दिला काय येणार याचा भाग देऊन अवयव बघा 50च्या अवयवांना 25 दुने 50 आणि 25 पाचा 125 म्हणजे हे कॅन्सल होईल. 25 25 तुम्हाला मिळेल वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 2. हे झाले त्याचे सोपे रूप. पुढे आता आपण याचे अवयव पाडू नाही शकत म्हणून हे उत्तर झालं तुमचं. ओके, नंतर तिसरं गणित हे दुसरं झालं. तिसरं उदाहरण बघा 54 भागीला 27 वर्गमुळात 54 भागीला वर्गमुळात 27. इथे सुद्धा कोटी समान आहे म्हणून एकत्र भागाकार घेऊ शकतो आपण 54 27. त्याला जर भाग दिला 27 दुने किती येतात 54 म्हणून येणार वर्गमुळात 2. हे आल्याचं उत्तर. ओके, अशा पद्धतीने राहिलेले उदाहरण सोडू. प्रश्न क्रमांक 9 शेवटचा प्रश्न आहे बघा छेदाचे परिमेयकरण करा. आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं परिमेयकरणचा अर्थ म्हणजे काय. त्या कर्णीला त्याच कर्णीने जर आपण गुणलं तर आपल्याला काय मिळते परिमेय संख्या मिळते आणि अशा क्रियेला आपण काय म्हणतो परिमेयकरण. आता इथे फक्त आपल्याला छेदाचं परिमेयकरण करायचंय म्हणजे छेदाला जे कर्निस्थ चिन्ह आहे ते तुम्हाला काढायचंय. ओके, आता पहिली बघा इथे दिले 3 वर्गमुळात 5 या छेदाचं परिमेयकरण करायचं तर आपण त्या संख्येला त्या संख्येने गुणणार बरोबर. म्हणून आता बघा 3 वर्गमुळात 5 त्याला आपण परिमेयकरण करण्यासाठी कशाने गुणणार वर्गमुळात 5 ने. छेदाला गुणलं आपण वर्गमुळात 5 ने आणि म्हणून अंशाला सुद्धा गुणणार वर्गमुळात 5. 3 वर्गमुळात 5 आणि हा गुणाकार करून काय आला तुमचा वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे वर्गमुळात 25 आणि म्हणून 3 वर्गमुळात 5 छेद 25 वर्गमूळ किती येतं 5. बघा छेदाला जे कर्निस्थ चिन्ह होते इथे वर्गमुळात 5 ते केलं आणि ते काय मिळाले आपल्याला परिमेय संख्या. याला म्हणतात छेदाचे परिमेयकरण. आता इथे बघा दुसरं उदाहरण घेऊया. हे पहिलं उदाहरण झालं 1 वर्गमुळात 14 आहे. आता हे आपल्याला छेदस्थानी वर्गमुळात 14 नको चिन्ह नको. चिन्ह काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल छेदाला त्याच संख्येने गुणलं आपण वर्गमुळात 14 ने. मग छेदाला गुणलं म्हणजे अंशाला सुद्धा गुणायचं वर्गमुळात 14 छेदस्थानी काय येईल त्या संख्येला त्या संख्येने गुणलं या चिन्हाने तर उत्तर काय येतं 14. वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 किती येईल 14. म्हणजे हे झालं तुमचं छेदाचे परिमेयकरण. तिसरं जर आपण घेतलं 5 वर्गमुळात 7 परिमेयकरण करायचं तर दोन्ही अंशाला आणि छेदाला कशाने गुणणार आपण वर्गमुळात 7 ने. इथे गुणाकार ही परिमेय अपरिमेय यांचा गुणाकार होणार नाही म्हणून तसंच ठेवणार आपण 5 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 उत्तर काय येणार आहे 7. ओके,
हे बघा इथे कर्निष्ठ चिन्ह आहे आणि हे गेले, याला म्हणतात परिमेयकरण. नंतर आता चौथं उदाहरण एक घेऊया. 6/9 वर्गमुळात 3 इथे परिमेयकरण करायचे आपल्याला. 6/9 वर्गमुळात 3. आता आपण त्या संख्येने त्या संख्येला गुणतो. याला तुम्ही 9 वर्गमुळात 3 नी पण गुणू शकतात, पण ते न करता आपल्याला 9 तर परिमेय संख्या आहे, फक्त आपल्याला हे चिन्ह नकोय, कर्ण चिन्ह, म्हणून मग आपण फक्त वर्गमुळात 3 नी गुणूया. इथे वरती सुद्धा वर्गमुळात 3 नी गुणूया. 6 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 किती येणार आहे? आपण सोपे रूप अजून पुढे देऊ शकतो. 3 एके 3, 3 दुने 6, म्हणजे 2 वर्गमुळात 3 छेदस्थानी किती येणार आहे? 9. लक्षात, या पद्धतीने राहिलेले उदाहरण तुम्ही सोडवा. पूर्ण हा सराव संच पूर्ण करा.